नाव ठेविले लाडी नाव ठेविले लाडी नाव ठेविले लाडी लाडी नाव ठेविले जग जोडी वाह. जग जोडी एकच नंबर एकच नंबर. नमस्कार सगळ्यांना. आज आले मी माझ्या माहेरी. हे बघा, हे माझ्या वडिलांचं जुनं घर. हे ना, मी आता याची कडी उघडीते. बघा, तुम्हाला दाखवते आता आतमध्ये. बघा, हे कसं जुनं घर आहे बघा. अरे बाप. वरून पडून सगळं बुतकणी माझ्या अंगावर. आता काय झाले माहिती का, आता दिवसेंदिवस आता लोक जरा घराचं काम करतात ना. बरेच वर्ष आता ह्या घरामध्ये काढली त्यांनी, आणि आता यांना नवीन घर बांधलंय. तुम्हाला मी दाखवते व्हिडिओ मध्ये. बघा कसं आहे जुनं घर. या का इथं बाहेर आहेत ना, हे बघा माझे वडील आहेत काही. मी म्हणले ते पाठीमागं मला विचारलं होतं, ताई माहेरी गेले का तुमच्या आई वडिलांची ओळख करून दाखवा. पण आई नाही, वर्ष झाले एक्सपायर झाली. आता हे माझे वडील आहेत. काय झालं? वडिलांना आहे ना भजनाची खूप आवड आहे. ते अभंग वगैरे गातात. तुम्हाला ऐकायचं असेल तर एखादी ओळ मी ऐकू शकते. आणि त्या तिकडे आहे ना माझी 2 नंबरची चुलती आहे. चुलती पण दाखवते आपण मी तुम्हाला. माझी चुलती आहे ना लई छान आहे. मला माझ्या आईपेक्षा पण लई जीव लावते. बोललो काय करतो ती आज वावरात? कांदा खुरपीत होते. कांदा खूप झालं खूप. नाही झालं. आमच्या इकडे कवा यायचं? तुमच्याकडे यायला मला गुडघ्याने चालताच येत नाही. येऊ कशी? आता जावाय मग गाडी आहे, जावाई नाही का येईन. मग चालेल येईन. मग जावाय न्यायला आलं तर येईन. कधीतरी यावा आली की बाळांक बरं वाटतं जरा आल्यावर ना. गुडघ्याने चालता येत नाही, गुडघ्या दुखात्यात. कसं काय करायचं? यायचं कसं? गाडीत उतारता चढता येत नाही. माझ्या वडिलांशी बोलायचं का तुम्हाला? तर एखादे अभंग जरा गवळण गाऊन दाखव मंडळींना. जग जोडी बाईनी जग जोडी नाव ठेविले लाडी जायला तिच्या नाव ठेविले लाडी जायचं कसं? गाडी नाव ठेविले लाडी 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 लाडी नाव ठेविले जग जोडी वाह. जग जोडी एकच नंबर एकच नंबर. जग जोडी जग जोडी. छान लय एकच नंबर एकच वय नंबर झाले म्हणून नाही तर 1 नंबर. एकच नंबर काय. दात नाही राहिलं हे ना. जुनं घर माझं वय 70 आहे. हिला असताना आमची बहीण कांताबाई सांडभोर बर. आणि चंद्रभागा ढोरे यांच्या साखरपुड्याच्या वेळेला फाउंडेशन झालं या घराचं. आता जवळजवळ 55 ते 60 वर्षाचं घर झाले बरोबर. अंदाजे हे घर. आणि अजून काय दुसरं घर आता ह्या घरात तर कोण राहत नाही सध्या नाही का? घरात काय कोण राहत नाही. आता आता नवीन मग- बांधले आता. कुठं बांधली? हे काय शेजारी बांधले. चला दाखवू शकता का? हा बघा चला. ना. नाही, वडिलांनी लय कष्ट करून ते घर बांधलंय. कारण माझा भाऊ पण एक्सपायर झालेला आहे, आई पण, आणि भाऊज आहे मला. तिथं आहे ना, मी हा दरवाजा बंद करून घेतला. बंद करते जरा. काय झालं होतं म्हणजे? म्हणाला काय तू म्हटली ना आता ते आई. आई ना, आईला पॅरलेस झाला होता. त्याच्यामुळे आई वारली. 15 वर्ष आतून खेळली. त्याच्यानंतर आता मला वडीलच आहे आणि भावाची 2 मुलं आणि भाऊज आहे. तुम्हाला मी दाखवते नवीन घर त्यांचं. चाललं तिकडं आता बांधले. वर्ष झाले तिकडं राहायला गेले. नाविता बच्चेने पार करवत नाही आम्हाला. तू येत जा. तू शौर्य कशाला. बर. कोणी नाही आलं माहिती, पण तू ये. बरोबर आहे. येऊ ना? हा, हो, येईन. यायच पाहिजे ना, नको का यायला? यायलाच पाहिजे. मग तुम्ही हाय तर नको काय. यावंच लागतंय है ना. काय बघा तिकडं काय तुम्हाला काय गं कोण काहीतरी कॉमेडी करा. माणूस माणूस येते ये लाव पळा तिकडे. वहिनीची सांग ओळख. सांगितले ना, सांगितले की बघा ही माझी भाऊज आहे. कसं प्रेम आहे तुमच्या मध्ये? कसं घे ना हा. काय तर आता असं असं म्हणा, असं प्रेम. पिक्चर मध्ये काम करते. आले ऑफर तर कर भाऊ. पिक्चर मध्ये काम. आम्ही घेतली नाही. आता आहे ना, माझ्या वडिलांचं मी तुम्हाला नवीन घर दाखवते बघा. आता 1 चला. वर्ष झाले त्यांनी त्या घराचं बांधकाम केलेलं. 2 वर्ष झाले ना. हे बघा, हे काय बघू शकता. राजवाडा. चांगले आलं
वडिलांचे पहिले जुने दिवस लय हालाकीचे होते. गेले ना पहिल्याने काय खायला भेटत होतं का नाही? परिस्थिती आहे. हे घर सन 2023 मध्ये बांधकाम केलं याचं. बरोबर. 2024 ला आम्ही इथं राहायला आलो. खर्च किती आला? खर्च झाला 11 लाख रुपये. बापरे. ते तुळशी वृंदावनाचं काम करायचं पण थोडं थांबलं. काय आर्थिक अडचणीमुळे नाही का? आर्थिक अडचणीमुळे ते थांबले. गेट बनवले रे. हा ते गेट बनवले आता. न्यायचे का फुरपाला? हा गेट आहे असा इथं बनवला. चांगला आहे ना? इथं माझी आई ना आता वर्ष झाले एक्सपायर झाली. माझी आई इथं झोपायची अशी इथंच. लई आईचं नंतरच्या शनी लई आईचे हाल झाले. आई दत्त जयंतीच्या दिवशी वारली. माझे वर्ष नाही झाला आता 5 तारखेला होईल वर्ष. आता माझे वडील एकटे आहेत आणि भावाचे 2 पोरं. आणि ती मग अशी दाखवली आपल्याला व्हिडिओमध्ये ती भाऊज आहे माझी. ती कामाला जाते. चालते चला मंडळी भेटू तुमच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबर करून घ्या.